तुम्हाला माहीत आहे का? एखादं मूल प्रत्यक्षात न शिकवता केवळ पाहून कसं काय शिकतं? किंवा तो सुलतान नावाचा चिंपांझी नक्की कोण होता, ज्यानं मानसशास्त्रामध्ये क्रांती घडवली? नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी रुद्र देशमुख. आपलं स्वागत आहे प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या मिशन 1000 प्रश्न सिरीजचा आज हा तिसरा भाग. आज आपण असे 25 प्रश्न पाहणार आहोत जे सी-टी-ई-टी आणि टी-ई-टीच्या मागील प्रश्नपत्रिकांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. या व्हिडिओमध्ये मी अशा काही कीवर्ड्स सांगणार आहे, जे बघून तुम्ही प्रश्नांचं अचूक उत्तर अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये ओळखू शकाल. त्यामुळे एकही प्रश्न मिस करू नका, कारण परीक्षेच्या हॉलमध्ये यातलाच एखादा प्रश्न तुमच्या समोर असू शकतो. चला तर मग सुरू करूया आजचा सराव. मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये म्हणजेच भाग 2 मध्ये तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता होमवर्कसाठी आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला सांगितलं होतं. ADHDचा या ठिकाणी प्रश्न होता आणि त्यामध्ये असं विचारलं होतं की ADHD असलेल्या मुलांमध्ये मुख्यत्वे कोणती समस्या दिसून येते? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे एकाग्रता. याचं तुम्हाला जर विश्लेषण सांगायचं झालं तर ADHDचा पूर्ण अर्थ जो आहे तो आहे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. तर याची काही मुख्य लक्षणे आहेत. पहिलं आहे एकाग्रतेचा अभाव, दुसरं अतिचंचलता, तिसरं आवेगशीलता. एकाग्रतेचा अभाव असणारी मुलं काय करतात, एका कामावर किंवा खेळावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. म्हणजे ते लवकर विचलित होतात. त्याच्यानंतर अतिचंचल जे आहेत, त्याला हायपर ॲक्टिव्हिटी म्हणतात. ते मुलं एका जागी शांत बसणे त्यांना कठीण जातं. ही मुले सतत काहीतरी हालचाल करत असतात. आणि आवेगशीलता इम्पल्सिव्हिटी जी असते त्याच्यामध्ये परिणामांचा विचार न करता कोणतीही कृती करतात मुलं. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर शिक्षकांचं बोलणं पूर्ण आधीच ते उत्तर देतात. अशा प्रकारे जे आहेत इतर पर्याय दिले होते. वाचन वगैरे डिस्लेक्सिया जे आहे ते वाचनाशी संबंधित आहे. डिस्ग्राफिया जे आहे ते लिहिण्याशी संबंधित आहे. त्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते उत्तर असणार आहे एकाग्रता जे आहे त्याचा तिथं अभाव असतो. पहिला प्रश्न आहे, अल्बर्ट बांडुरा यांचा सिद्धांत कशावर आधारित आहे? पर्याय दिलेले आहेत: शास्त्रीय अभिसंधान, सामाजिक अध्ययन सिद्धांत, नैतिक विकास आणि मनोविश्लेषण. तर यामध्ये उत्तर जे आहे ते आहे सामाजिक अध्ययन सिद्धांत. बांडुरा यांच्या मते मुले इतरांचे निरीक्षण करून आणि त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करून शिकतात, असे या सिद्धांतामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तर अल्बर्ट बांडुरा यांचा सिद्धांत आहे सामाजिक अध्ययन सिद्धांत. पुढील प्रश्न पहा, कोहलर यांनी मर्मदृष्टी सिद्धांतासाठी कोणत्या चिंपांझीवर प्रयोग केला होता? कोहलर यांनी मर्मदृष्टी सिद्धांतासाठी कोणत्या चिंपांझीवर प्रयोग केला होता? तर या ठिकाणी पर्याय आहे शेरू, दुसरा पर्याय सुलतान, राजा, टॉमी. तर याचं उत्तर आहे सुलतान. कोहलर यांनी दाखवून दिलं की प्राणी केवळ प्रयत्न प्रमादानेच नाही तर अचानक सुचणाऱ्या युक्तीने, त्यालाच मर्मदृष्टी म्हणायचं, या मर्मदृष्टीने देखील शिकतात. पुढील प्रश्न, मुलांच्या विकासातील संवेदनक्षम काळ सेन्सिटिव्ह पिरियड कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत शारीरिक वाढ, भाषा संपादन, केवळ गणिती कौशल्य, संगीत ज्ञान. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे भाषा संपादन. बालपणातील जे बालपण आहे त्यातील सुरुवातीची वर्ष भाषा शिकण्यासाठी अत्यंत संवेदनक्षम असतात. त्यामुळे भाषा संपादन हे जे आहे हे मुलांच्या विकासातील संवेदनक्षम काळ आहे. यानंतर बघा, समावेशी वर्गमध्ये वैयक्तिक शिक्षण योजना कशी असावी? पर्याय दिलेले आहेत तयार करू नये, केवळ कागदावर असावी, सक्रियपणे तयार आणि राबवली जावी, फक्त मुख्याध्यापकांनी बनवावी. तर या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला काही कीवर्ड्स दिसत आहेत, जसे की केवळ, फक्त. हे जे एकतर्फी जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या डायरेक्ट स्किप करायच्या. राहिले आपले दोन पर्याय, त्यामध्ये आपण उत्तर आपलं
पाहायचं आहे. बघा पहिला पर्याय दिलाय तयार करू नये, हा तर निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील याच्यामध्ये नसतो, त्यामुळे निगेटिव्ह पर्याय देखील कट करायचा. आपलं उत्तर आहे सक्रियपणे तयार आणि राबवली जावी, पर्याय सी. लक्षात आलं तुमच्या की प्रश्न कसे सोडवायचे? बघा आता पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांमध्ये अपसारी विचार ओळखण्यासाठी कोणते साधन योग्य आहे? जे डायव्हर्जंट थिंकिंग आहे त्यासाठी विचारलेला प्रश्न आहे हा. पर्याय दिलेले आहेत. एका शब्दातील उत्तर असणारे प्रश्न, सर्जनशील आणि मुक्तोत्तरी प्रश्न, पाठांतरावर आधारित प्रश्न, सत्य असत्य प्रश्न. तर या ठिकाणी बघा अपसारी विचार जे आहे डायव्हर्जंट थिंकिंग हे ओळखण्यासाठी आपल्याला सृजनशील आणि मुक्तोत्तरी प्रश्न योग्य आहेत. हे जे साधन आहे ते योग्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे सृजनशील आणि मुक्तोत्तरी प्रश्न. बघा या ठिकाणी तुम्हाला थिंकिंग मेथड्स दिसत आहेत स्क्रीनवर. या ज्या थिंकिंग मेथड्स आहेत त्याच्यामध्ये डायव्हर्जंट थिंकिंग आणि कन्व्हर्जंट थिंकिंग दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला पाहू शकता फॅक्ट वगैरे दिलेले आहेत, आयडिया दिलेले आहेत. डायव्हर्जंट थिंकिंग जे आहे ते आयडियावर आधारित आहे आणि जे कन्व्हर्जंट आहे ते फॅक्टवर आधारित आहे. त्यामध्ये इमॅजिनेशन हे आहे ते डायव्हर्जंट थिंकिंगमध्ये आहे आणि जे लॉजिक आहे ते कन्व्हर्जंट थिंकिंगमध्ये आहे. तर या ठिकाणी आपल्याला या चित्रावरून सर्व गोष्टी क्लिअर होतील. चला पुढचा प्रश्न बघा. प्रगतिशील शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला कसे पाहिले जाते? यामध्ये पर्याय दिलेले आहेत. रिकामे भांडे, सक्रिय अन्वेषक, एक लघु प्रौढ, केवळ माहिती साठवणारा. तर प्रगतिशील शिक्षण म्हणजेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन आहे, यामध्ये विद्यार्थ्याला सक्रिय अन्वेषक म्हणून पाहिले जाते. सक्रिय अन्वेषक. पुढील प्रश्न. स्कॅफोल्डिंगच्या प्रक्रियेत शिक्षकाने काय करणे अपेक्षित आहे? पूर्णपणे उत्तर सांगणे, मुलाला जमत नसेल तर सोडून देणे, संकेत आणि इशारे देऊन मदत करणे, मुलाला एकटेच काम करायला लावणे. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय सी, संकेत आणि इशारे देऊन मदत करणे. पुढील प्रश्न. लिंग ही संकल्पना काय आहे? जेंडर ही संकल्पना काय आहे? तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत. जैविक रचना, सामाजिक रचना, नैसर्गिक सहज प्रवृत्ती आणि शारीरिक वैशिष्ट्ये. तर यामध्ये याचं उत्तर आहे सामाजिक रचना. बघा बायोलॉजिकल कन्स्ट्रक्ट जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे पहिलं पर्याय आहे ना, आणि सहज आपण ते टिक करून जातो, परंतु याचं उत्तर आहे सामाजिक रचना. कारण सेक्स ही जैविक संकल्पना आहे, तर जेंडर ही समाजाने ठरवलेली आहे ना, स्त्री पुरुष भूमिका ही संकल्पना आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस प्रश्नाचं उत्तर चुकण्याचे चान्सेस या ठिकाणी असतात. कारण लिंग जे आहे जेंडर ही जी आहे ती सामाजिक संकल्पना आहे आणि सेक्स ही जी आहे ती जैविक संकल्पना आहे. तर बघा पुढचा प्रश्न. मुलांच्या चुका शिक्षकासाठी काय दर्शवतात? म्हणजे मुलं जे चुका करतात है ना ते काय दर्शवतात? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. मुले मूर्ख आहेत, शिक्षकाचे अपयश, मुलांच्या विचार प्रक्रियेची खिडकी आणि पर्याय डी दिलेला आहे निष्काळजीपणा. तर याचं उत्तर आहे मुलांच्या विचार प्रक्रियेची खिडकी, म्हणजेच इन्साइट इन टू थिंकिंग, म्हणजे मुलगा काहीतरी वेगळा विचार करत आहे असं. बघा पुढचा प्रश्न. कोहलबर्गच्या मते नैतिकता म्हणजे काय? याचे पर्याय दिलेले आहेत. केवळ देवाचे भय, समाज काय म्हणेल याचा विचार, न्याय आणि हक्क यांच्यातील फरक समजण्याची क्षमता, पालकांची आज्ञा पाळणे. तर याचं उत्तर आहे पर्याय सी, न्याय आणि हक्क यांच्यातील फरक समजण्याची जी क्षमता आहे त्याला कोहलबर्गच्या मते नैतिकता म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचे आपण. बघा पुढील प्रश्न. अध्ययनावर परिणाम करणारा वैयक्तिक घटक कोणता आहे? लर्निंगमध्ये वैयक्तिक घटक कोणता परिणाम करतो? तर पर्याय दिलेत. शालेय शिस्त, अध्यापन पद्धती, परिपक्वता आणि वय, आणि लास्ट पर्याय दिला समाजातील वातावरण. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय सी, परिपक्वता आणि वय. पुढील प्रश्न बघा. मूर्त कार्यक्षम अवस्था
मध्ये मुले काय करू शकतात? यामध्ये पर्याय दिलेले आहेत. अमूर्त विचार, तर्कनिष्ठ विचार आणि वर्गीकरण, केवळ अनुकरण, काहीही करू शकत नाहीत. तर याचं उत्तर आहे तर्कनिष्ठ विचार आणि वर्गीकरण जे आहे ते मूर्त कार्यक्षम अवस्थेमध्ये मुले करतात. कॉन्सर्ट ऑपरेशनल स्टेजमध्ये. है ना? बघा पुढचा प्रश्न. शिक्षक केंद्री अध्यापनाचे वैशिष्ट्य कोणते? शिक्षक केंद्री अध्यापनाचे वैशिष्ट्य कोणते? यामध्ये बघा पर्याय दिलेत. विद्यार्थी प्रश्न विचारतात, शिक्षक माहितीचे मुख्य स्रोत असतात, वर्गात खूप गोंधळ असतो आणि या ठिकाणी मुले प्रयोग करतात. तर याचं उत्तर आहे शिक्षक माहितीचे मुख्य स्रोत असतात. ही आहे शिक्षक केंद्रीय अध्यापन या पद्धतीचं वैशिष्ट्य. पुढील प्रश्न. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? याचे पर्याय दिलेले आहेत. स्वतःला समजून घेणे, निसर्गाला समजून घेणे, इतरांच्या भावना आणि हेतू समजून घेणे आणि लास्ट पर्याय दिलेला आहे गणिते सोडवणे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे इतरांच्या भावना आणि हेतू समजून घेणे हे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता आहे. पुढचा प्रश्न. NEP 2020 नुसार मूल्यमापनाचा उद्देश नेमका काय असावा? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. मुलांची तुलना करणे, मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला पाठिंबा देणे, नापास करणे, रट्टा मारण्याची क्षमता मोजणे. या बघा असेच प्रश्न परीक्षेमध्ये असतात. या प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की मुलांची तुलना करणे, दोन मुलांची तुलना करणे हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये येतच नाही आहे. त्यानंतर बघा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला पाठिंबा देणे हे काही अंश आपल्याला या ठिकाणी बरोबर वाटते. पुढचे पर्याय पाहू आपण. या ठिकाणी बघा नापास करणे आहे ना, हे हे काहीच कुठल्याच दृष्टीने संयुक्तिक नाही आहे. त्यामुळं पुढचा प्रश्न पर्याय बघा रट्टा मारण्याची क्षमता मोजणे. हे जे रट्टा मारणे आहे हे पण योग्य नाही आहे. त्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते पर्याय बी मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला पाठिंबा देणे. बघा काही प्रश्न असे असतात की जे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचता, तो प्रश्न वाचत असताना काळजीपूर्वक समजून घेऊन प्रश्न जर वाचला तर या 30 पैकी नाही म्हणलं तर 27-28 मार्क्स पडायला या ठिकाणी या विषयामध्ये म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं प्रश्न वाचत असताना व्यवस्थित वाचायचा. आणि हा विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल तेव्हाच हा विषय तुमचा क्लिअर होईल. या ठिकाणी आपल्याला प्रश्न जे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट संकल्पनेत प्रॉक्झिमलचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. खूप लांबचे, जवळचे किंवा संभाव्य, अशक्य आणि भूतकाळातील. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय बी जवळचे किंवा संभाव्य. पुढचा प्रश्न. मुले सामाजिकीकरणाचे नियम सर्वात जास्त कोणाकडून शिकतात? यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पुस्तकांकडून, खेळाच्या मैदानावरील मित्रांकडून, टी व्ही जाहिरातीकडून आणि निसर्गाकडून. तर याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे खेळाच्या मैदानावरील मित्रांकडून. हे सामाजिकीकरणाचे जे नियम आहेत ते त्या ठिकाणाहून तो सर्वाधिक शिकतो. पुढील प्रश्न. हार्वर्ड गार्डनर यांनी कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता सांगितलेली नाही? हार्वर्ड गार्डनर यांनी आहे ना जे बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये यापैकी कोणती नाही आहे? तर पर्याय दिलेले आहेत. भाषिक बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, सांगीतिक बुद्धिमत्ता आणि शेवटचा पर्याय आर्थिक बुद्धिमत्ता. तर या ठिकाणी हार्वर्ड गार्डनर यांनी भाषिक बुद्धिमत्ता सांगितली आहे, अवकाशीय बुद्धिमत्ता सांगितली आहे, सांगीतिक बुद्धिमत्ता सांगितलेली आहे आणि पर्यायाचं उत्तर आपलं आहे डी आर्थिक बुद्धिमत्ता, कारण ही त्यांनी सांगितलेली नाही आहे. पुढील प्रश्न. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? पेडागॉगी. पर्याय दिलेत. केवळ पुस्तकांचं वाचन, शिकण्याची कला आणि विज्ञान, शिक्षकांचा पगार, शाळेची इमारत. बघा या ठिकाणी काही पर्याय निव्वळ विचित्र पद्धतीचे दिलेले ते सरळ कट करून जायचं आपण. आपलं उत्तर आहे बी शिकण्याची कला आणि विज्ञान. पुढील प्रश्न.
मुलांमध्ये स्वनियमन सेल्फ रेग्युलेशन वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे? पर्याय ए दिलेला आहे कडक शिस्त, दुसरा दिला स्वतःच्या शिकण्याचे स्वतः निरीक्षण करण्याची संधी, बक्षिसांचे आमिष, गृहपाठाचा बोजा. तर या ठिकाणी पर्याय बी हे उत्तर आहे. स्वतःच्या शिकण्याचे स्वतः निरीक्षण करण्याची संधी जी आहे ते स्वनियमनासाठी आवश्यक आहे. पुढील प्रश्न, डिस्प्रेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? बघा, हे जे विकार आहेत ना, या विकाराशी संबंधित एक प्रश्न फिक्स असतो परीक्षेमध्ये. डिस्प्रेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेत केवळ वाचन, शारीरिक हालचाली आणि समन्वय, गणिताचे आकडे, बोलणे. तर याचं उत्तर आहे शारीरिक हालचाली आणि समन्वय याच्याशी संबंधित जो आहे तो डिस्प्रेक्सिया हा विकार आहे. पुढील प्रश्न, पियाजे यांच्या मते स्कीमा म्हणजे काय? पियाजे यांच्या मते स्कीमा म्हणजे काय? पर्याय दिले मुलाचे खेळणे, ज्ञानाचे छोटे विभाग पॅकेट्स, परीक्षेचे वेळापत्रक, शाळेची बॅग. उत्तर दिलेलं आहे बी, ज्ञानाचे छोटे विभाग पॅकेट्स. पुढचा प्रश्न, सकारात्मक प्रबलनचे उदाहरण कोणते आहे? पर्याय दिलेत मुलाला ओरडणे, मुलाने चांगले काम केल्यावर त्याची शाबासकी देऊन कौतुक करणे, मुलाचा गृहपाठ वाढवणे, मुलाला वर्गाबाहेर काढणे. बघा, पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट जे आहे म्हणजे प्रबलन, तर त्याने चांगलं काम केलं असेल तर त्याला शाबासकी दिली पाहिजे, अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. त्यामुळं पर्याय बी, मुलाने चांगले काम केल्यावर त्याची शाबासकी देऊन कौतुक करणे, हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, समावेशी शिक्षणात अडथळामुक्त वातावरण म्हणजे काय? बॅरियर फ्री एन्व्हायरमेंट. पर्याय दिलेत शाळेत रॅम्प, व्हीलचेअर आणि योग्य शैक्षणिक साधने असणे, शाळेत भिंती नसणे, शाळेत मुले नसणे, शाळेत परीक्षा नसणे. पर्याय ए याचं उत्तर आहे शाळेत रॅम्प, व्हीलचेअर आणि योग्य शैक्षणिक साधने असणे, याला अडथळामुक्त वातावरण आपल्याला या ठिकाणी मानता येतं. आणि बघा, या ठिकाणी शेवटचा प्रश्न, प्रगतिशील वर्गात शिक्षकाची भूमिका कशी असते? पर्याय दिलेत हुकुमशहा, सुलभक, निष्क्रिय निरीक्षक, केवळ माहिती देणारा. तर या ठिकाणी बघा, प्रगतिशील वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका आपल्या सर्वांना माहिती आहे, सुलभकाची असते. तर मित्रांनो, आज आपण या मालिकेतील 75 प्रश्न यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. मला खात्री आहे की आजच्या या प्रश्नांमुळे तुमच्या अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या असतील. आता वेळ आहे आजच्या होमवर्क प्रश्नाची. स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती जणांचा अभ्यास अगदी जोरात सुरू आहे. ज्यांच्या कॉमेंट्स सगळ्यात अधिक येतील त्यांना मी स्वतः रिप्लाय देईन. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि आपल्या शिक्षक मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ज्ञान दिल्याने वाढते. तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण भाग 4 हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. जय हिंद.